महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपल्यासोबत जे शेतकरी होते वळू मालक, तर त्यांनी बरीचशी माहिती कॅप्टन बैलाबद्दल दिली. खुराक काय असला पाहिजे किंवा मालकाची मेहनत, त्याच्या कष्टाने लहानपणी आणलेलं वासरू मोठं कसं केलं जातं आणि या संदर्भातली ही खास मुलाखत सुरुवातीला आपण पाहिली. मालकांच्या दावणीला अजून एक जातीवंत सुंदर आणि देखणं वासरू आहे. म्हणजे आता इथं आल्यानंतर कदाचित असं पण होईल की तुम्ही फोटो बघितला एखाद्या दुसऱ्या बैलाचा ह्यांच्या दावणीच्या, आल्यानंतर तुम्ही म्हणाल की अरे हा भरू का तो भरू, अशा प्रकारची दावण सध्या या मालकाची आहे. आणि येथे आपण सर्वात पहिल्यांदा मालकांना आपण हे देखील विचारणार आहे, कारण महाराष्ट्र कर्नाटक फिरत असताना एक समस्या आपण कायम हे केली. मालक, आता सर्वात पहिल्यांदा आम्हाला या बैल हा खोंड हा वळू कुठून घेतलाय, किती दाती किती गायी भरल्या, त्याची माहिती द्या. हा बैल आता दाती 4 दात झालाय. आता 1 महिना 1.5 महिना झाले 4था दात पडलाय. 4 दात झालाय. बैल नेवर्गी ब्लड लाईन मध्ये येतो. बैल आम्ही खरेदी केला, आमचं मित्र सोलापूर जवळ सोमनाथ बिराजदार. ओके. आम्ही 1-2-3 दिवस बाहेर फिरत होतो मला बैल घ्यायसाठी. मग त्यानंतर हे एकदम खराब वासरू होतं. शेवट मी हे वासरू तिथून चनेगाव जवळून घेतलंय. मला गावाचं डिटेल नाव सांगता येणार नाही. ओके. पण ह्या बैलाचा बाप फिनचूर मध्ये, म्हणजे राजू पाटलांपाशी तो नाही, त्या बैलाचे फोटो वगैरे माझ्याकडे अवेलेबल आहेत. तो बैल अजून तिथं आहे. आणि म्हणजे नेवर्गीचा जो बैल आहे मेन, त्या बैलाचा हा नातू. ओके. तर आता त्या बैलाकडून आपण 1,500 रुपये गाई भरण्यासाठी घेतो, ह्याच्याकडून पण तेच घेतो. ओके मंडळी, त्याची जी फी आहे ती सेम याची गाई भरण्यासाठी. मालक, आता एक गोष्ट आम्हाला इथं अशी विचारायची की महाराष्ट्र कर्नाटक फिरत असताना आम्हाला शेतकऱ्यांच्या दावणीला एक समस्या कायम पाहण्यात आली आणि शेतकरी देखील बोलून दाखवत आहेत की काय होतंय, गाईला जन्माला येणारं वासरू, ती कालवड असेल खोंड असेल, ते जन्माला आल्यानंतरच कळतं की आता हे कुठल्या कामाला जाणार आहे. ते शेती कामाला जाईल, शर्यतीला जाईल, वळू क्षेत्रात जाईल, किंवा आपले जे प्रदर्शन भरतात महाराष्ट्र कर्नाटकमध्ये त्या क्षेत्रामध्ये जाईल. पण एक असं पण वासरू जन्माला येते की जे ह्या कुठल्याच कॅटेगरीत बसत नाही. आता शेतीमध्ये जाण्याचं थोडंसं आपण सध्या तर पाहायला गेलं तर शेतीमध्ये लोक नकोच म्हणतात ते वापरायला, त्या मुद्द्याकडे आपण नंतर येऊया. तर ते जन्माला आलेलं वासरू कुठंच जात नाही. मग चुकी आमची काय होती नक्की? चुकी तुमची कुठल्याही गोष्टीत, म्हणजे तुमची चुकी काहीच नाहीये. चुकी झाली आपल्या शेतकरी वर्गाची. म्हणजे आता हा आपला सातारा, म्हणजे मी सातारा जिल्ह्यात आहे. पूर्वीच्या काळी काही गोवंश असेल आपला, जो की वळूंवरती, म्हणजे जुन्या काळातले वळूंवरती तयार झाला, त्यावेळेस काही सिमेन्स अवेलेबल नव्हतं. पण त्यावेळेस उच्च वंशावळ ह्या भागात सुद्धा होती. पण कालांतरानं सिमेन्स भरून जी आपली उच्च वंशावळ होती ती नाहीशी होत गेली. म्हणजे आपल्या चांगल्या गायला सिमेन्स आल्यानंतर तिला सिमेन्स भरून त्यापासून ज्या पैदाशी होत गेल्या, तिची जी मूळ वंशावळ आहे ती नष्ट होत गेली. ओके. त्यामुळे हा प्रॉब्लेम यायला लागलाय की वळू जरी चांगले दाखवले तरी गायकडे ती वासरू जन्माला घालायची जी अनुवंशिकता आहे ती राहिली नाही. ओके. त्यामुळे काय व्हायला लागले, आता काय झालंय, शर्यत क्षेत्र ही क्षेत्र सगळ्यात मोठं आहे. आता बैलगाडी म्हणजे बैल अस्तित्वात शर्यत चालू झाली म्हणून, नाही तर जवळपास बैल नामशेष व्हायच्या मार्गावर आला होता. बरोबर. पण त्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. तुम्ही असतील, बैलगाडी इतर प्रेमी असतील, किंवा आणखी काही संघटना असतील. पण विषय असा झालाय की ज्या आपल्याकडे गायी आहेत, आता ज्या गायी आहेत त्या गायी बघून वळू बैल भरला पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आली. कारण जी तुम्ही जो आता विषय घेतलाय की मध्ये जी वासरं आहेत, एकतर वळू क्षेत्राला प्रत्येक बैल वळू होऊ शकत नाही, किंवा कुठलाच प्रत्येक वळू बैल 1 नंबरची वासरू टाकूच शकत नाही. कारण एकटा बैल काय करू शकत नाही, गायीकडे ती अनुवंशिकता, तिची वंशावळ, गाय देखणीच असावं असं काय नाही, देखण्या गायलाच वासरू देखणं होतं हा गैरसमज आहे. तिच्याकडं जी अनुवंशिकता आहे, पिल्ल टाकायची एखाद्या गायीकडे असते, गाय वाकडी तिकडे असली तरी पिल्ल चांगली टाकते. बरोबर. तसली गाय आणि त्या गायीच्या पैदाशी आपल्या गोट्यात सांभाळून ठेवणं जास्त गरजेचं आहे. जी गाय चांगली वासरं देती तिची वंशावळ मोडली नाही पाहिजे. तर तुम्हाला आता विषय होऊन काय झालाय की बाबा वळूसाठी 1000 4 ते 5 बैल निवडली जातात. किती? 4 ते 5 बैल.
तसं शर्यत क्षेत्रात सुद्धा सगळीच वासरं पळू शकत नाहीत. त्यातली 200 पळतील, 300 पळतील. राहिलेली जी 600-700 आहेत ह्यांची विक्री कुठे करायची हा प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कारण आम्ही एक वळू मालक आहे. आम्हाला बरेच जण फोन करतात आमच्या वासाला गिराईक बघा, गिराईक बघा. म्हणजे माणसांना मागं लागायला लागले. कारण पूर्वीच्या काळात बैलाला शिंग नसेल, काय नसेल, असा बैल धष्टपुष्ट जरी असला तर शेती करण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. म्हणजे जो की जास्त प्रमाणात होता. घरटी बैल होती. बरोबर. आता तो शेती हा विषय नवीन पिढीत काय राहील, म्हणजे शेती कोण बैलानं करतच नाही. अगदी थोडक्यात हातावर बोटना मोजण्या इतकी. मग आता 2च गोष्टीसाठी शर्यतीच्या म्हणजे वासरांचा वापर फक्त 2 गोष्टीसाठी राहिलाय. एक वळू किंवा एखादी चांगली कालवड झाली तर ती घरी सांभाळायसाठी आणि शर्यत क्षेत्र. म्हणजे मध्ये जे आहेत ह्या दोन्ही वळू आणि पळायची वासरं मध्ये जी 600-700 राहिलेत ना ह्यांची विक्री होणं कठीण होऊन बसलंय. मग आता मी थोडंसं तुम्हाला इथं डिस्टर्ब करतो की आपण मग असं म्हणूया का की तो जो प्रॉब्लेम निर्माण झाला मग याच्यामध्ये जो सिमेंट भरण्यामध्ये आपण त्याची वंशावळ कुठे, सिमेंट काय वाईट आहे असं ना आपलं म्हणणं नाही, ते चांगलंच असेल, पण कदाचित त्याच्यात त्याची ज्या बैलाचं सिमेंट भरतोय त्याची आपल्याला वंशावळ नाही माहिती. पण आज जसं आपण आपल्या समोर असलेला हा जो सिद्धापूर लाईनचा बैल आहे, मला त्याची आज मागच्या 4 पिढ्या माहिती, 4 जनरेशन माहिती. हा आपल्यासाठी खरं तर फायदेशीर गोष्ट आहे. मग आपण हा म्हणजे गाई मालकाने निवडताना एखाद्या वळू बैलाची त्याची वंशावळ जर माहिती करून घेतली आणि आज आम्ही हा बैल भरला तर हा प्रॉब्लेम नष्ट होईल का? म्हणजे एखादा म्हणजे मला असं नाही म्हणायचं तुमचाच बैल म्हणून, पण एखाद्या बैलाची जर वंशावळ माहिती असलेलं त्याचा अभ्यास करून जर त्यांनी केलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? खरं तर एक वळू मालक म्हणून मी एक विषय सांगतो. आता आम्ही जे काम करतोय आता आमच्या दावणीला जातीवंत काही ह्याच्या 4थी ही म्हणजे 5वा डोळी आली. 4 बैल ह्याच्यानी हो 5वा, म्हणजे हे वंशावळ पूर्ण आहे. जिथनं ह्या खाणीचा उगम झाला तिथून पासून ही जी खाण आहे. पण झालंय काय, गाई भरताना आपण म्हणजे बैल भरला समजा तर गायीकडे ती वंशावळ नाही किंवा पिल्ल टाकायची क्षमता नाही. त्यामुळं काय झालं, पिल्ल अपेक्षित पडणार, मग ती विक्री व्हायला त्रास देत आहेत. अपेक्षा काय ठेवून पाहिजे, म्हणजे आपण जे चुका केल्यात, चुका आपणच केल्यात, चुका दुसऱ्या कोणी केलेल्या नाही, चुका आपणच केल्या, त्याची फळ आपण बघतोय. मग आमचं काम काय झालंय माहितीये का, आता कदाचित माझा हातपाय बंद झाल्यानंतर किंवा मी बैल पाळायची बंद केल्यानंतर ह्यांच्यापासून जन्माला येणारी जी वंशावळ, जी वासरं तयार होतील, त्यांना कालांतरानं जी बैल भरत जाणार आहेत, जर हे कंटिन्यू राहिलं बैल भरायची, म्हणजे ह्याच्यापासून जन्माला आलेली कालवड, तिच्यापासून आलेली, ह्यांना ज्यावेळी चांगली बैल भरली जातील त्यावेळीच वंशावळ किंवा एक उच्च वंशावळ तयार होईल. पण याला वेळ जाणार आहे. म्हणजे आम्ही फक्त आता त्याचा पायाचा आहे असं म्हणावं लागेल. ओके. तर मंडळी, मी मालकांकडे आपण परत येऊया. मालकांनी एक गोष्ट इथं बोलता बोलता एक चांगली गोष्ट आपल्याला जाणवून दिली की सर्वात पहिल्यांदा म्हणजे आता मोठ्या विषयावर चर्चा आली की ही मधल्या टप्प्यातली वासरं ही चुकीच्या कामाला जाऊ नये. म्हणजे असं आपण म्हणतो की आज या गावामध्ये या हायवेला एक गाडी पकडली की ज्याच्यात देशी गोवंश सापडला, मग तो कत्तलखान्याला जात होता, तर कदाचित दादा आपण असं म्हणूया का मग हे कत्तलखान्याला जाणारी वासरं पण ह्या गोष्टीमुळे थांबतील जर आपण प्रॉपर वळू दाखवले तर? प्रॉपर वळू दाखवल्यानंतर फायदा का होईल, समजा जरी खून नाही झाला तर एक कालवड जरी झाली तर एक उच्च वंशावळीची जातीची, मला एक असं म्हणायचं आहे, जर आपल्या दावणीला चांगलं काय जन्माला आलं तर आपल्याला त्यात काहीतरी हुरूप येईल. बरोबर. म्हणजे आपल्याला बघा काम कोणाचं आहे त्याला 2 पैसे मिळाल्याशिवाय त्यात आनंद मिळणार नाही. मग ती कुठल्याही परिस्थितीत ती वंशावळ सुधारणं लय गरजेचं आहे. कारण काय झालं, ती 600-700 जी वासरवले ती नाराज व्हायला लागली, ती विक्री होईना, तर मग माणूस सांभाळ कशासाठी करेल? आता इथं एक गोष्ट अशी पण आहे की म्हणजे आता प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाच्या क्षेत्रात असं आहे की आज समजा मी एखादी गोष्ट करतो, मी त्याच्यात नाराज झालो तर मी परत कधी तिकडे येणार नाही, हे पण एक मोठं नुकसान आहे. मी तेच म्हणतोय, नाराज नाही झालं पाहिजे माणूस. म्हणजे बाबा चला त्याला पैसे जर नाही मिळालं, समजा मला माझ्या गोट्यातनं आता पैसे कमी मिळत आहेत, पण मला त्यांच्याकडे बघून एक हुरूप आहे, मला एक आनंद मिळतो किंवा मला ऊर्जा येते त्यांच्यापासून. बरोबर. ह्या गोष्टी किंवा 4 माणसं माझी बैल बघायला घरात येतात, शिव जो आनंद आहे तो पैसे देऊन नक्की. बरोबर. ह्या गोष्टी होणं गरजेचं, तर माणूस पुढं काम करत राहील. खिल्लारवरचं काम वाढवायचं असेल तर चांगलं ब्रीडिंग करून आपल्या घरी चांगली पैदा झाल्यावर माणूस त्याला आपल्या लहान मुलापेक्षा चांगलं जोपासतो.
बरोबर. आणि मग त्यापासून तुम्हाला काय विक्री केली तर आउटपुट चांगला होऊ शकतो. 4 पैसे मिळाल्यानंतर परत तो आणखी हुरूप वाढवेल, अजून एखादी गाय घेईल चांगल्या वंशावळीची, अजून चांगला बैल भरेल. बरोबर. मग ही गोष्ट वाढवणं जास्त गरजेचं आहे. पण अजून सुद्धा 60% जरी वळूंकडं आता माणसं वळूंकडे यायला लागलेत तरी पण म्हणजे 60% माणसं वळूंकडे येत आहेत. अजून 40% सिमेंट्सवरच आहेत. बरोबर. हा प्रॉब्लेम दूर केल्याशिवाय, कारण त्यांची जी किरकिर आहे की आमचं वासरू विकना झाले, हे तुम्ही स्वतः हातानं करायला लागला नाही. बरोबर. म्हणजे ते काय ना आम्ही काय, आम्ही सुद्धा ती गोष्ट केलेलीच असेल की सिमेंट भरायची, आम्ही केली नाही का, केली की आमच्याकडे वळून होती त्यावेळेस. पण ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तात्पुरता खर्च होतोय, बैलाचे 1500 रुपये, 1000-2000 रुपये भाडे. मी एक गोष्ट समजावतो की समजा 5000 रुपये खर्च झाला एक वळू भरण्यासाठी, गाय गाप गेली तर तिच्यापासून कालवड होऊ नाहीतर खोंड होऊ, कोणाचा आहे बैल असू दे, चांगला बैल भरल्यानंतर तर तुम्हाला अपेक्षित नक्की ठेवणार तुम्ही की मला ही 4 रुपये मिळवून देणार आहे भविष्यात, कारण ती चांगल्या वंशावळीचा आणि चांगल्या जन्माला आले. या उलट जे सिमेंट म्हणजे सिमेंट वाईट आहे असं नाही, सिमेंटची जनावर दुधाची वंशावळ चांगली हे अगदी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सिमेंट कुणाचं काढलं जातंय ज्याला दुधाची वंशावळ आहे. ही गोष्ट तितकीच खरे. पण आपल्याला शर्यतीच्या दृष्टीनं आणि वळू ह्या क्षेत्राच्या दृष्टीनं तुम्हाला सिमेंट न भरता तुमच्या नजरेनं किंवा तुमच्या पारखेनं तुमच्या अभ्यासाने एखादा वळूच भरला पाहिजे, तर तुम्हाला त्यापासून बेनिफिट मिळू शकते नक्की. ओके. तर मंडळी, म्हणजे आता मालक ही पण गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतोय, वळू तर तुम्ही नक्कीच भरा. पण आज हल्लीच्या क्षेत्रामध्ये समजा एखादा आता खिलारचं आकर्षण होऊन एखादा नवीनच या क्षेत्रात येत असेल तर त्यांनी गाय निवडताना देखील प्रयत्न करा की क्वालिटी गाय निवडून घ्या. समजा एखाद्या या बैलाची वंशावळ एखाद्या वेळेस समजा बाबा एखाद्या गाय भरलेली तिला आज कालवड झाली, तर कालवड निवडताना त्या समजा गाय मालक आहे तर त्याला 2 पैसे जास्त जाऊ द्या पण क्वालिटी घ्या असं आपण म्हणू की ज्याचा फायदा हा होईल. कारण मालक पण हेच म्हणतात की नुसतं बैलाची पण तुम्ही साईड बघू नका, तुम्ही गाय पण निवडकच क्वालिटीची गाय आणा, तेव्हाच हे ब्रीड पुढे हे वाढत जाणार आहे. आणि तेव्हाच हे जी मधल्या टप्प्यातली चुकीची वासरं किंवा जी काही आपली कमतरता किंवा आपल्या चुका जुन्या काळात झाल्या की ब्रीडिंगकडे दुर्लक्ष झालं आपण असं म्हणूया, की ते दुर्लक्ष झाल्यामुळं ती समस्या दूर करण्याचं मेन कारण क्वालिटी गाय निवडा. जर खरेदी करताय तर क्वालिटी वळूनकडून त्या कोणत्या गायींची वासरं ती निवडा, योग्य ते ब्रीडिंग करा आणि हा मध्य साधून आपण पुढील भविष्य काळात म्हणजे आज खिलार महाराष्ट्राची शान चॅनल असेल, वळू मालक किंवा सर्व शेतकरी असेल तर यांच्याकडे तुम्ही जेव्हा जाऊन पाहता तर एक पाहिलं जर तुम्ही भरपूर फिरत असाल तर पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे खिलारचं क्षेत्र हे एक वेगळ्या उंचीवरती असेल, हे आपण नक्कीच आवर्जून सांगतो. आणि नक्कीच पुढच्या 3 ते 4 वर्षात आपण पाहूया. कारण इथून मागचा 5 ते 6 वर्षाचा काळ जर बघितला, चॅनल स्वतः टीम फिरत असताना बघितलाय की बरंचसं आपण एका म्हणजे ग्राउंड लेवलला होतो किंवा ते विस्कळीत कार्यक्रम होता कदाचित आपण असं म्हणू. पण आज आपण कदाचित एकत्र पण येतोय, पण अजूनही जसं शेतकरी सांगतात की 40% लोक अजूनही थोडस एकत्रित नाही असं आपण म्हणू, तर ते पण येणं गरजेचं आहे. त्यांना नक्की त्याचा फायदा समजत नाहीये. कारण वळूपासून भरलेली जन्माला आली कालवड असेल किंवा खोंड असेल तो तुम्हाला असा घेऊन जा मागं लागायची गरज नाही लागणार. 4 गिराईक किंवा 4 शेतकरी तुमच्या दावणीला नाही तेवढी गाय दे, तेवढी कालवड दे, तेवढा खोंड दे, म्हणजे तुम्हाला कुणाला मागं लागायची गरज नाही लागणार. आणि समजा सिमेंट्सवरचं वासरू 20,000 रुपयाला विकत असेल तर नक्की ह्यांचं वासरू 40-50 हजार रुपयाला विकू शकतं, अगदी मध्यम असलं तरी. हा मोठा फायदा आहे. खर्च झाला 5,000 रुपये, सिमेंट्स भरलं 100 रुपयाचं, पण ही जी तफावत आहे 30-40 हजार रुपयाची ही तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे, ही शेतकऱ्यांना नक्की समजली पाहिजे. काय झालं अजून सुद्धा माणूस त्याच उद्देशानं आहे की काय करायचंय, पोरांना दूध प्यायला असलं म्हणजे झालं, पण घरी जन्मलेलं जे वासरू आहे त्यापासून काहीतरी बेनिफिट मिळावं लक्षात येणार, त्यांच्या ही गोष्ट लक्षात येणार. आणि हा प्रॉब्लेम कुठं आहे दिघे साहेब, हा प्रॉब्लेम आपल्या ह्या भागाला आहे. म्हणजे सातारा असेल, पुणे असेल, शहरी तुम्ही सांगलीचा, जतचा हा जो सांगोला वगैरे हा जो कोपरा आहे, कर्नाटकची बाउंड्री, इकडे ही समस्या कधी निर्माण झाली नाही. कारण त्यांनी कधी सिमेंट शक्यतो भरलेलं नाही. अपवाद असतील पण म्हणून त्यांच्या विषय आज ह्याची वंशावळ का सांगता आली, त्यांनी कधी भरलेच नाहीत व त्यांनी बैलच भरला म्हणून त्यांच्याकडं
आज आपण खरेदी करायला तिकडं जातो. हम्म. आपला सातारा पुणे भाग खरेदी करायला कुठं जातोय? तिकडं. हम्म. मग तिकडच का वासरं चांगली जन्माला येतात? हा एक प्रश्नच आहे ना. बरोबर. आपल्याकडे काय येत नाहीत? तर आपण आपल्या ज्या उच्च वंशावळीच्या ज्या गाय होत्या त्या आपण नष्ट केल्या. त्याचे हे दुष्परिणाम आहेत. म्हणून आपल्याला तिकडून आणावं. हिथं काय जन्मणार नाहीत का? जन्मणार की, पण तुमचे त्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडले. बरोबर. म्हणजे आपणच म्हणजे आम्ही धरून चाला, त्यात शेतकऱ्यांनी ज्या चुका केल्या त्याचे परिणाम आपल्याला चांगल्या वंशावळी किंवा एखाद्या चांगल्या जातीगोतीची जनावरं जन्माला येणं झाले. यासाठी आत्तापासून म्हणजे आता तुमच्या चॅनल मार्फत जी इतके वर्ष काम चालू आहे त्यातून खूप प्रगती झाली. पण आत्ता जे तुम्ही चॅनल लॉन्च केला आहे त्याच्यापासून तर भरपूर फायदे होणार आहे. कारण आता बाजार वगैरे काही राहिलेले नाहीत. समजा एखाद्याचं वासरू विकायचं आहे तर ते घरात बसून अख्खं जग बघू शकते. बरोबर. तुम्ही फोनवर सुद्धा लगेच करू शकता त्या गोष्टी. तुमच्या व्यवहाराच्या असतील किंवा वळूबद्दल तुम्हाला एखादं माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला घरात बसून त्या गोष्टी करता येतील. आपण नुसतं माहिती करून नाही, तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण हे क्षेत्र बिन अभ्यासाने जसं तुमचे दिवस जातील तसा एक वेगळा अनुभव तुम्हाला सांगून न संपणार. ही अविरत गोष्ट आहे. जरी मी वळू पाळली असली तर मी अजून काही गोष्टी शिकतोय आणि अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आपल्याला सगळ्यांनाच. आणि हे एकमेकाशी बोलल्याशिवाय अनुभवाशिवाय समजत नाहीत. 4 गोष्टी मला सुद्धा कोणाला तरी विचारून मी शाना झालो. मला कोणतरी 4 गोष्टी विचारत. ही जी तुमची शाब्दिक देवाणघेवाण आहे म्हणजे कुणाला तरी चांगलं सांगणं गोष्ट काय आहे तर ती भविष्यासाठी चांगली गोष्ट आहे. बरोबर. तुम्ही नक्कीच बाबा बैल कसा तयार करायचा कोणी विचारलं तर तुम्ही जे अनुभवलंय ती त्याला सांगणं गरजेचं आहे. ही गोष्ट तुम्ही सांगितली पाहिजे. लपवून ठेवून काय आपल्या एकट्याची प्रगती करून ही जग काय चांगलं म्हणत नाही. आपल्या मागं कुणीतरी 4 जणांचं चांगलं झालं तर मग ही गोष्टी नक्की खिल्लारसाठी म्हणजे गरजेचे आहे. मालक, आता आम्हाला अजून आता तसं पाहायला गेलं तर बरीचशी माहिती आम्ही या ह्याच्यामध्ये पाहिली. आता आम्हाला अजून एक महत्वाचा विषय, आता खरं तर पाहायला गेलं तर आम्ही सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एका गोष्टीमुळे ओळखतो म्हणजे शर्यत. आणि जी सातारा किंवा ह्या ज्या पट्ट्यातला जो छकडी शर्यत आहे ह्याचं एक म्हणजे काय म्हणू, याचं एक शर्यत क्षेत्रामधले जे काही प्रकार आहेत त्यात ह्याची उंची एक किंवा ह्याचं नाद एक वेगळाच आहे. तर आम्हाला त्याच्याकडे जाण्याच्या अगोदर एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा परत एकदा आमच्या प्रेक्षक. नमस्कार, मी विपुल दिलीप कदम, मुक्काम पोट रहमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. फोन नंबर पण सांगा. 8600328121. मंडळी, आता आपण या 2 बैलांची, वळू बैलांची माहिती घेतली. ब्रीडिंग असेल, गाय असेल, वळू बैल निवडणं असेल, की आज या दावणीला आल्यानंतर किंवा आपण जेव्हा एखादी गाय घेऊन जायचा विचार करतो, आज बराचसा शेतकरी एवढा हुशार झालाय की तो 1 महिना अगोदर त्याचं प्लॅनिंग करतो की आज कुठल्या वळूकडं मी गाय घेऊन जायची. म्हणजे तो पण आज अभ्यास भरपूर करतोय. कारण आज शेतकऱ्यांनी माहिती त्यांची जास्ती असतं तुमच्या समोर सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेली आहे. तर आज जेव्हा गाय घेऊन जात असतो तेव्हा आज म्हणजे मी माझी स्वतःची गाय असेल तर एखाद्या दावणीला मी म्हणाल आज मी ह्या वळूकडून गाय भरण्यासाठी मालकांना फोन करतो आणि येतो. पण तिथं आल्या असं कळतं की अरे हा पण बैल चांगला आहे, तो पण बैल चांगला आहे. तर आज गाई मालकाची परिस्थिती जर काय म्हटलं तर बऱ्याचदा चॅनलला देखील फोन येतात, कोणता बैल आम्ही दाखवू. आज बैल तुमच्याकडे आज हे सांगायची गरज नाही मी हा दाखवू का हा दाखवू. आज जो काही अभ्यास तुम्हाला द्यायचा आहे, माहिती द्यायची ते तुम्हाला दिलेली. पण परिस्थिती अशी आहे की आज मी माझ्याकडे असलेली गाय जेव्हा दावणीला गाय दाखवायला घेऊन येतो तर ह्याच्याकडून भरू का ह्याच्याकडून भरू तर ह्याच्याकडून भरू. आज वेळ अशी आली की क्वालिटी गाय आपल्या दावणीला वाढवण्याची. 3 गाय ह्या मालकाकडे 3 वळू येतं, मला ह्या 3 बैलांकडून एक वासरू पाहिजे. तेव्हाच या लाईन आपण ब्रीडिंग सुधारणे. कारण जर पाहायला गेलं तर ह्यांची वंशावळ असेल किंवा पेडिग्री असेल ही आपल्या समोर आहे आणि ही जर पुढे चालवत क्वालिटी वासरं हवी असेल तर आज 1 गाय असेल तर एकदा या वळूकडून भरा, दुसऱ्यांदा ह्या वळूकडून, तिसऱ्यांदा ह्या वळूकडून. 3 वर्षात 3 पैदास तुमच्याकडे येतात. जर तुमच्याकडे 3 गायी असतील, आज बरेचसे खिलार पालक असे पण आहेत एकाच टायमिंगला एकाच आठवड्यामध्ये 1-2 दिवसात गायी एकाच वेळेस हिटला येतात आणि या 3 बैलांकडून भरून घेऊन जातात. म्हणजे 1 ट्रिप मध्ये पण असं काही बरेचसे मोठे गोठे आहेत. तर हा फायदा नक्की करून घ्या. कुठेही जाऊ नका. आपण उद्याच्या भागामध्ये या मालकांकडून शर्यत क्षेत्रातली एक अशी खास माहिती पाहणार आहोत की अजून एक बैल त्यांच्या दावणीला त्याची माहिती पाहूया. आणि शर्यत क्षेत्र जे आपलं जिव्हाळ्याचा विषय
त्याची माहिती आपण जाणून घेऊया. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार ॲप इन्स्टॉल करा मंडळी. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र